RD जाधव धोत्रा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। आमच्या इथे पिंपरी महाराज संस्थान धोत्रा हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध स्थान आहे। त्या संस्थानवर संचालक मंडळ असल्यामुळे आम्ही विभागीय आयुक्त धर्मदाय यांना एक लेखी पत्र देऊन या ठिकाणी विश्वास नेमणूक करावी अशी आशयाचे पत्र आम्ही त्यांना दिली होती। त्यानंतर त्या आयुक्तांनी ग्रामपंचायतला अधिकार दिला ग्रामसेवकाला, किंवा तो ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेत विश्वस्त नेमणूक करावी अशा प्रकारे त्यांनी प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावावर 2 तारखेची तारीख होती 2 ऑक्टोबर 25, परंतु त्याने 3 तारखेला निवडणूक ग्रामसभा घेतली। ग्रामसभेमध्ये त्याने हा ग्रामसेवक रमेश जेठेवाड हा मद्यपान करून आला होता। कारण स्त्रियांनी त्यांना विनंती केली की आम्हाला प्रसंग वाचून दाखव, प्रसंग आमचं म्हणणं लिह, बरोबर सगळ्यांचा विचार घे आणि आयुक्ताने दिलेले निर्देश, जे नियम दिलेले त्या नियमाप्रमाणे या लोकांची निवड कर आणि निवड झालेल्या लोकांची नावं जाहीर कर। या लोकांचा हा दारू पिता आहे का, हा चांगला आहे का, देवस्थानचं काम करतो का, अशाचे लोक या ठिकाणी महिला आणि पुरुष घ्यावी अशी विनंती महिलांनी सुद्धा केली। परंतु जेठेवाडनी सरपंच सरपंच यांनी कोणते न ऐकता त्यांनी मनमानी कारभार करून एकतर्फी सत्ताधारी पक्षानं त्या ठरावाची नक्कल न देता त्या ठिकाणी तिथून निघून गेले। मी ताबडतोब निघून गेल्यानंतर मी ताबडतोब BDO साहेबाकडे आलो। 25-30 लोक आम्ही इथे BDO साहेबाकडे आलो। या ग्रामसेवकाने आमचं न ऐकता, ग्रामसभेची प्रोसिडिंग न वाचता, कोणता ठराव नियम न लिहिता प्रोसिडिंग बुक म्हणून गुंडाळून घेतलं आणि तिथून पळ काढला। अशा प्रकारचा हा ग्रामसेवक यांनी अशी वर्तणूक केली। आणि मी BDO साहेब यांना भेटलो आणि सर्व मंडळी यांनी जाऊन सांगितलं की ग्रामसेवक नाही अशाची ही ग्रामसभा घेतली, ही आम्हाला बरोबर नाही आणि कायद्याच्या विरुद्ध आहे, म्हणून आम्हाला मान्य नाही, की ताबडतोब दप्तर जमा करण्यात यावं अशी त्यांना विनंती केली। त्या दिवशी 3 तारखेला आमचं ऐकलं, त्यांनी दप्तर जमा करण्याचा आदेश विस्ताराधिकारी शेळके यांना दिला, परंतु शेळकेसुद्धा आला नाही। शेळके आम्ही रोज 3 तारीख 4 तारीख 5 तारीख त्यांच्याकडे चक्रा मारल्या। BDO मला म्हणाले तुम्ही रोज येसाल तर तुमचा फायदा खायचा होईल, काम नाही होत आमच्याकडून, आम्ही नोकर आहे का। आणि शेळकेकडे गेलो तर शेळकेला म्हणत होता आम्ही शिपाई का, त्याला बोलणार म्हणजे तुम्ही करता काय इथं, मग कसं करता तुम्ही घरी जा, तुम्ही थांबला का, कारण तुम्ही शिपाई नाही ना, तुम्ही वर्चस्व अधिकारी नाही त्यांचे, मग तुम्ही काय इथं थांबता, असं मी त्यांना उत्तर दिलं। पण त्यांचं कोणती गोष्ट न तुमचा न ऐकता 7 तारखेला सुद्धा आम्ही आलो, परंतु आम्हाला माहीत पडलं 12-13 तारखेला की या ग्रामपंचायतचा ठराव विभागाकडे दाखल केला एकतर्फी राजकीय दबावाखाली। कारण सरपंच त्यांचा होता, त्या दबावाखाली त्यांनी एकतर्फी नावं 31 नावं दिली। आम्ही ग्रामसभेत त्याचा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ केला आहे ग्रामपंचायतने। व्हिडिओ महिलांना लोटलाट केली, मद्यपान दारू पिऊन आलेला होता। मी पोलिसला यंत्रणा सांगितलं की हा दारू पिलेला आहे। तुमची मागणी काय? मागणी आमची आहे 2-3 तारखेला ठराव घेतला तो रद्द करण्यात यावा आणि ग्रामसेवक हा मद्यपान करून येतो आणि हा कार्यालयात हजर राहत नाही आणि कधीच 1 दिवस आला की 2 दिवस नाही, म्हणून त्याची ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी अशी मुख्य मागणी आमची आहे।